अरवली के विधायक गणेश नाइक की संकल्पना से पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक के नेतृत्व में जीवनधारा संस्था द्वारा आयोजित चित्र भारती चित्रकला स्पर्धा 2024 का बख्शीश वितरण समारोह वाशी स्थित विष्णुदास भावे हॉल में संपन्न हुआ, जहां नवी मुंबई बीजेपी जिला अध्यक्ष संदीप नाइक, पूर्व महापौर सागर नाइक, लोकमत के नेशनल हेड विजय शुक्ला, संपत शिवाड़े, नारायण जाधव, कमलाकर कांबळे सह शिक्षक और छात्र बड़ी संख्या में उपस्थित थे। राष्ट्रीय एकात्मता पर आधारित इस चित्रकला स्पर्धा में शहर के प्राइवेट और मनपा स्कूलों के 20,000 छात्रों ने हिस्सा लिया था, जिनमें बाजी मारने वाले पहले 3 विजेताओं के सम्मान के साथ उत्तेजनार्थ बख्शिशों का भी इस दौरान वितरण किया गया। गणेश नाइक और संजीव नाइक ने इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए छात्रों का अभिनंदन किया। किती कोणी राष्ट्र अखंड आहे असं म्हटलं तरी सुद्धा काही ज्यांना जीवन समजलेलं नाही अशी लोक धर्माच्या, जातीच्या, भाषेच्या, वर्णाच्या आणि वर्गाच्या नावाखाली आम्ही काहीतरी वेगळे आहोत अशा भासवण्याचा प्रयत्न करतात। अशा पार्श्वभूमीवर संजीव नाईकांना मी सांगितलं की जीवनधाराच्या माध्यमातून आणि मग त्याच वेळेला लोकमतची सुद्धा त्यांना साथ मिळाली। जीवनधारेच्या माध्यमातून ही राष्ट्रीय एकात्मता दाखवणारी चित्र भारती स्पर्धा 16 वर्षापूर्वी सुरू झाली आणि त्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये यश आलं आणि लोकांची मानसिकतासुद्धा बदलली। काही अज्ञानी लोकांना असं वाटतं की बाबा आम्ही कधी मरणारच नाही, म्हणजे आमचं जीवन हे अजरामर आहे आणि अशा करता चुकीच्या पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न करतात, दुसऱ्यांच्या उपेक्षा करतात, धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली, वर्णवर्गाच्या नावाखाली। ते खरं नाही आहे आणि म्हणून सर्वांना समानतेची वागणूक द्यावी, लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या, ह्या विचाराची त्या ठिकाणी प्रसार व्हावा, तो मनामध्ये रुजलावा याकरता ह्या स्पर्धेचं आयोजन होतं आणि आज त्याला यश मिळालेलं आहे। संजू नाईक, अजित कांडर आणि लोकमतचे संपूर्ण टीम आता एक नवी मुंबईत झाले, तर ठाण्यामध्ये, भाईंदरमध्ये आणि मी सांगितलेलं की भविष्यकालामध्ये ठाणे तालुक्याच्या बरोबर एक तालुका वाढत चालला, नंतर एक जिल्हा वाढत चालला, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्पर्धा जर वाढत गेली तर खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकात्मता आपल्याला बघायला मिळेल असं माझा विश्वास। निश्चितपणे राष्ट्रीय एकात्मता ही प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असली पाहिजे आणि म्हणून जीवनधारा आणि लोकमत यांच्या माध्यमातून चित्र भारती या भारताचं चित्र हे आपल्याला सर्व धर्म, जात, पंथ, वर्ग, वर्ण, प्रदेश यांना एकत्र येऊन माणुसकीची धारणा आपल्या सर्वांच्यामध्ये जिवंत राहावी आणि याच्यासाठीच आपण सर्व या नवी मुंबई शहरातील लोकांनी त्या दृष्टिकोनातून पाहावं। ही संकल्पना साधारण 25 वर्षापूर्वी गणेशजी नाईक साहेबांनी माझ्यासमोर मांडली आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरोखरच आपलं हे नवी मुंबई शहर जर बघितलं तर पूर्ण मिनी इंडियाचं आहे, एक छोटं भारत आहे आणि म्हणून या छोट्या भारतातील छोटी मुलं ज्याला आपण भविष्य म्हणतो, त्यांनी जर आपल्या मनातली भावना जर एका कागदावरती व्यक्त केली तर ही किती सुंदर कल्पना होऊ शकते आणि म्हणून आम्ही एक सुरुवात केली। सुरुवातीच्या दिवसामध्ये आम्ही काही विशिष्ट अशा लोकांची चर्चा करून काही शाळांमध्ये आम्ही याचा एक प्रायोगिक तत्त्वावरती प्रयत्न केला। सुरुवातीला लोकांच्यामध्ये किंवा मुलांमध्ये किंवा पालकांमध्ये, शिक्षकांमध्ये नक्की काय स्पर्धा हे समजत नव्हतं। लोकांचं म्हणणं होतं की स्पर्धा म्हणजे जसं काय परीक्षेला बसायचं, अर्ध्या तासात पेपर लिहायचं आणि जायचं आणि मग ते आमच्याकडे द्यायचं, ही भावनाच नाही आहे। मुळातच भावना अशी आहे की हा जो शीट आहे, कागद आहे, हा तुम्ही घरी घेऊन जायचा आहे। घरी गेल्यानंतर घरातले जे सर्व कुटुंबीय आहेत ते कुटुंब कुठल्या धर्माचं आहे, जातीचं आहे, पंथाचं आहे, वर्गाचं, आम्हाला काही त्याच्याशी घेणं नाही। कुटुंबातील सर्व घटकांनी बसायचं आणि राष्ट्रीय एकात्मता काय आहे हाच मुळामध्ये विषय कुटुंबातील लोकांनी चर्चा करावी आणि त्यांना सांगायला पाहिजे। आजोबांनी काहीतरी सांगतील, आजी काहीतरी सांगेल, वडील सांगतील, आई सांगेल, भाऊ बहीण, या सर्वांनी मिळून सांगायचं की बाबा हे चित्र रेखाट, आपला हा देश असा आहे। आणि म्हणून ती जी भावना
या लोकांमध्ये आली तर निश्चितपणे देश प्रगतीच्याकडे जाण्यासाठी, एकात्मतेकडे जाण्यासाठी हा खूप मोठा सहकार्य राहतं. आणि म्हणून ती संकल्पना साधारण 20 वर्षापूर्वी सुरू केली. लोकमत तेव्हा उदयास येत होतं, सुरुवात होत होती. लोकमतच्या सहकार्यातून ही संकल्पना अजून आम्ही पुढे आणली आणि आज पाहता पाहता 20,000 विद्यार्थ्यांनी याच्यात सहभाग घेतला. तुम्ही बघा की त्या पूर्ण सभागृहामध्ये पायरीवरती सुद्धा बसायला जागा नव्हती. इतकं लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आणि मला असं वाटतं आहे की आमचा जो उद्देश आहे तो सफल झालेला आहे की भारताला एकत्र व्हायला पाहिजे. भारत एकत्र राहिलं, जेव्हा भारत एकत्र राहील तेव्हा तो देशातली सर्वात मोठी महासत्ता बनेल. जर आपण एकत्र राहिलो तर आपल्याकडे बघण्याचा कोणाची हिंमत होणार नाही. ही संकल्पना जर आपण एकत्र राहिलो तरच होईल. आणि म्हणून या स्पर्धेतून आम्हाला मेसेज एकच द्यायचा आहे की आपण या देशाचे नागरिक सर्व एकत्र आहोत आणि देशाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. हीच भावना आमच्या सर्वांच्या समोर आहे. वैशिष्ट्य म्हणजे हाच विषय दरवर्षी लोकांचं म्हणणं होतं की विषय वेगवेगळे असायला पाहिजेत, त्या वेळेस घडणाऱ्या गोष्टी असायला पाहिजेत. आमचं म्हणणं नाही. राष्ट्रीय एकात्मता हा एक नाव आहे, परंतु त्याचं कार्य फार मोठं आहे. आणि त्या राष्ट्रीय एकात्मता ही सतत जागृत राहिली पाहिजे. जसं आपण म्हणतो की आपले जे मोठे ग्रंथ आहेत, सर्व धर्माचे आहेत, ग्रंथ तेच आहेत ना, रोज तेच वाचतो, प्रार्थना तीच रोज असते, परंतु त्याच्यातून ऊर्जा निर्मिती व्हावी. आणि म्हणून या राष्ट्रीय एकात्मता या एका शब्दावरती हा देश कायम आहे असं मला वाटतं आणि तीच आमचं यश आहे. वहीं इस प्रतियोगिता में द्वितीय स्थान हासिल करने वाले करावी स्थित ज्ञानदीप सेवा मंडल स्कूल के छात्र यश खिल्लारी ने भी जीत पर खुशी जताई. मला तर खूप आनंद होतोय. राष्ट्रीय एकात्मता ह्या विषयावर चित्र बनवलं. खूप आभार मानेन. अशा स्पर्धा खूप गरजेच्या आहे. खेडेगावातल्या लोकांना, मुलांना असं चान्स भेटत नाही. ब्युरो रिपोर्ट EW नेटवर्क.